काम करत असतात. त्यामुळे कल्पेश, आता तू समोरून कविता ऐकू शकतो, आम्हाला प्रेरणा देण्याची काही गरज नाहीये. आणि सज्जू आणि डॉक्टर झाला सज्जू संभाळी. महत्वाची आणखी एक छोटीशी गोष्ट की एक आभार प्रदर्शन आधीच करून देतो, समारोप करायला बरं पडतं. तर कीर्तीने लावला रंग आणि सुरू झाली काव्य रंगाची उधळण. आणि एक मोठं नाव घ्यायलाच हवं, गणेश दाभोळकर करतोय छायाचित्र. चांगली सुरू करूया तुझ्या कवितेने सुरुवात करू. ओम ओम हॅलो 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 हॅलो. कवितेचं शीर्षक आहे हसली कोणाची सावली. हसली कोणाची सावली. मागणे सरलेच नाही श्वास सरते शेवटी. मागणे सरलेच नाही श्वास सरते शेवटी. प्रार्थना नाही निमाल्या साध झाली एकटी. मागणे सरलेच नाही श्वास सरते शेवटी. प्रार्थना नाही निमाल्या साध झाली एकटी. ह्या तटाचे त्या तटाशी बोलणे ना सांधले. ह्या तटाचे त्या तटाशी बोलणे ना सांधले. ओंजळी बुजल्या रिकामा मौन नाही बोलले. आतला काळोख आता पापण्यांना जोडवे. आतला काळोख आता पापण्यांना जोडवे. पहाटेच्या पाखरांचे मंद झाले काजळे. हे विजांचा पूर आता देह थुकल्या या क्षणी. हे विजांचा पूर आता देह थुकल्या या क्षणी. वाहुदे महती तयाची ओलसर हो पापणे. प्रार्थना आता उशाशी ओळ भिजली त्यातली. प्रार्थना आता उशाशी ओळ भिजली त्यातली. त्या तटावर बस पुन्हा हसली कुणाची सावली. त्या तटावर बस पुन्हा हसली कुणाची सावली. हॅलो हॅलो, येतोय आवाज? कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे कविते. कविते. संदिग्ध पुरातन वाटा तू एक सनातन यात्री. संदिग्ध पुरातन वाटा तू एक सनातन यात्री. मी युगायुगांचा क्षीण. वा. संदिग्ध पुरातन वाटा तू एक सनातन यात्री. मी युगायुगांचा क्षीण. विसरून त्राण पंखांचे मी स्वैर दिशांचा पक्षी. विसरून त्राण पंखांचे मी स्वैर दिशांचा पक्षी. तू मावळतीचे भान. आवल्त विदेही देही तू रत्न कोंदणे. आवल्त विदेही देही तू रत्न कोंदणे. आणि मी रक्त तांबडी फूल. घनघोर तमाच्या डोही मी विटाळलेली गात्रे. घनघोर तमाच्या डोही मी विटाळलेली गात्रे. तू लख सोवळे गुण. आजन्म उसवितो आहे मी अढी पिढीचा गुंता. आजन्म उसवितो आहे मी अढी पिढीचा गुंता. तू खट्ट रेशमी वीण. हे सत्य रुजावे म्हणून तू अर्घ्य चंद्र सूर्याचे. हे सत्य रुजावे म्हणून तू अर्घ्य चंद्र सूर्याचे. मी अजून कोरे पाणी. आणि जे मोल चुकविण्यासाठी मी जातो आणि येतो, पुन्हा पुन्हा येतो. जे मोल चुकवण्यासाठी मी जातो आणि येतो. तू पुन्हा यतीचे ऋण. तू पुन्हा यतीचे ऋण.
संदिग्ध पुरातन वाटा वा तू एक सनातन यात्री आणि युगायुगांसाठी आणि युगायुगांसाठी धन्यवाद. छोटी चारोळी माहिती सुरू करते आणि एक कविताही सांगितली. किती आवडले काय कुणाचे, किती आवडले काय कुणाचे, किती कुणाचे घेतो आपण. जरी मागितले तुझे जरासे, जरी मागितले तुझे जरासे, काय कुणाला देतो आपण. प्रार्थनात जे लिहिले होते, प्रार्थनात जे लिहिले होते, फक्त तेच अनुभवतो आपण. मीपणाच्या किती बढाया, मीपणाच्या किती बढाया, जरी मारीत बसतो आपण. जसा खेळवी खेळ आपुला, जसा खेळवी खेळ आपुला, थोड्या तसेच खेळतो आपण. जसा खेळवी खेळ आपुला, थोड्या तसेच खेळतो आपण. कुणी नसावे जवळचे इतके, कुणी नसावे जवळचे इतके. आरशा, आरशा किती स्वतःला निरखतो आपण. आरशा किती स्वतःला निरखतो आपण. माझी कविता मी मिळते मनापासून. आज होळीचा रंग असल्यामुळे राधाकृष्णावरती बऱ्याच कविता झाल्या. तर राधाकृष्ण म्हटल्या की लाभ विश्वास हे सगळं आलं. तर अनेक रंग उधळले कवितेचे. तर हा एक आपल्या भावनांच्या रंगांमधला राग लोभ मोह त्यातला एक रंग रागाचा. तर त्या रागाचे रंग स्वरूपात सांगायचे त्याची पहिली कविता होते म्हणून एक दोन गोष्टी व्यक्त करते. हे जे छान सुंदर मरून कलरचं आपल्याला बॅकग्राऊंड दिसतंय तिकडे आमचा विनोद काजळे बसलाय. विनोद जरा उभा राहा. एका फोनवरती तो रेल्वे कशामध्ये तू हा नाही हा हा गार्ड होमगार्ड त्याच्या होमगार्डच्या थ्रू रेल्वे पोलीसमध्ये आहे तो. आणि तो काय काय काल मला सांगत होता आज माझी तिकडे लागली आज तिकडे लागली. पूर्वी आम्ही त्याच्याकडनं बटाटेवाडा घ्यायचो हमखास घमघमीत असा बटाटेवाडा त्याच्याकडनं यायचा. पण आम्ही त्याचं होत नाही थोडा वेळेचा विषय असतो. पण हे जे बॅकग्राऊंड त्याने एका फोनवर आम्हाला करून दिलं तर सांगते की. त्यानंतर आमचा ओम इकडे आता फोनवर बोलत जातोय. ओम कार्यक्रम असला की ओमला फोन जातो आणि हे जे सगळं खुर्च्या लावणं काढणं मंच तयार करणं सज्ज करणं इकडे मंचावरच्या खुर्च्या टेबल वगैरे हे सगळं तो अगदी खूप त्याचं सहकार्य असतं आम्हाला. माईक साऊंड सिस्टीम सगळं सेट करणं वगैरे. त्यानंतर इथे अविरत 3 तास जवळपास 3.5 तास आता बसलेले आहेत आमचे ठाकूर सर. त्यांना खरंच एक धन्यवाद करायला पाहिजे. प्रत्येक कार्यक्रम जेव्हा त्यांचा कार्यक्रम नसेल आणि आज होत नसेल तेव्हा प्रत्येक कार्यक्रम ते युट्यूब लाईव्ह करत जरी करतात रेकॉर्ड जरी करतात फोटो काढतात काहीतरी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. असे आमच्या पाठीशी उभे असलेले हे भक्त माणसं आहेत. आणि परत संध्याकाळी त्यांना यायचंय. असे बरेच आहेत की संध्याकाळी त्यांना यायचंय. आज संध्याकाळी इथे अजून एक कार्यक्रम आहे. या आमच्या 2 मित्रांच्या त्या हॅपी वुमेन्स डे वाल्या तिकडे बसलेल्या आहेत सई आणि मृदुला मोठे. मृदुला. तर अशा सगळ्यांचे आभार नाही मानणार मी. लांबून तुम्ही लोक आलात आणि इतकापर्यंत थांबलात. तर या पुढचाही जो अशा मगाशी म्हटलं तसा 25वा कार्यक्रम जोरदार करण्याचा प्रयत्न असेल. तर तेवढं बोलून मी माझे 2.5 शब्द संपवते आणि पुढची पटकन एक रचना सादर करते आणि मग पुढचे सगळे आभाराचे अनुभव आहे. तर काही अत्तर आहेत काही. स्वैर आनंदात होती अत्तरे, स्वैर आनंदात होती अत्तरे. जरा खट्टाळा येण्याचा प्रयत्न केला मला. स्वैर आनंदात होती अत्तरे,
माग काढते येत होती अत्तरे. स्वय आनंदात होती अत्तरे, माग काढते येत होती अत्तरे. मैथिली मधली जरा नजरा नजर, मैथिली मधली जरा नजरा नजर, त्रास भारी होती अत्तरे. मी इशाराही कुठे केला कधी, मी इशाराही कुठे केला कधी, कोण समजून घेत होती अत्तरे. स्पर्श झाला तर नसावा ना तिला, स्पर्श झाला तर नसावा ना तिला, स्पर्श तर निरोळीत होती अत्तरे. रंग तिकडेही उधळलेले असावे, रंग तिकडेही उधळलेले असावे, तो म्हणे जेवीत होती अत्तरे. भेटण्याच्या कुणगाठी बांधल्या, भेटण्याच्या कुणगाठी बांधल्या, तारका बदलीत होती अत्तरे. भेटण्याच्या कुणगाठी बांधल्या, तारका बदलीत होती अत्तरे. काल परवाचीच तर ओळख तरी, काल परवाचीच तर ओळख तरी, रंग खेळू म्हणत होती अत्तरे. वा. काल परवाचीच तर ओळख तरी, रंग खेळू म्हणत होती अत्तरे. आणि शेवटे चिंब विजळी रंगली ही, चिंब विजळी रंगली ही अत्तरे, चिंब विजळी रंगली ही अत्तरे. हो असे का म्हणत नव्हती अत्तरे, हो असे का म्हणत नव्हती अत्तरे. स्वैर आनंदात होती अत्तरे, मान काढत होती अत्तरे. आणि आता सगळा काय नाही हातात आहे तुझ्या नाही, हात चांगला आहे, हात चांगला वाईट पडेल. शेवटची आभाराची कविता होण्याआधी एक दोन महत्वाचं म्हणजे दोन जणींचं कौतुक राहिलं किंवा आभार राहिले असं म्हणते. मला थोडंसं पण ठेवते ना, म्हणजे ते सुदर्शन चक्र त्यांनी हाती घेतलंय निवेदनाचा. म्हणजे निवेदन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इतकं सोपं नाही आहे, पण ते त्यांनी केलं आणि म्हणजे स्वरूपाने ते आणलंही आहे. तो पाहत असेल सुदर्शन चक्र. हॅलो, आज मला फार वेळ बोलायचं, पण आज मी अक्षरशः म्हणजे मुक्त मिळत होती इकडे तिकडे, कारण आम्हाला कुठली जबाबदारी नव्हती. आणि इतकं छान वाटले आम्हाला. मी एवढी म्हणजे गेल्या अनेक वर्षाची परंपरा मुंबई जन्मशी पावणे पंचांनी सादर करण्याची, त्यांना मी इतकी उत्कृष्टपणे त्यांच्या निभावून दिली आहे आणि इतका सुंदर रंग भरला आहे. वा 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 वा. रणजित जरा 2 मिनिटं थांब. त्याच्याने मला सुदर्शन चक्र म्हटल्यावर उद्या शंभू चक्र घेऊन आम्ही बसले असं वाटायला लागलं कुठेतरी. आभार असं नाही, आभार सारे मागूनच झाले आहेत, पण आभार विशेष ज्यांनी इथे मंचावर कविता सादर केल्या त्यांचे, तर त्याची नोंद घेण्यासाठी एक सारांश या कार्यक्रमाचा तो असा. तर आपली पहिली कडी सुरू झालेली. अविनाश सरांच्या रोमॅन्टिक गझलेत सूर नकळत हसले, ते गाऊन त्यांनी सादर केली. अविनाश सरांच्या रोमॅन्टिक गझलेत सूर नकळत हसले, बायकोचा वाढदिवस